हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत फोटक्स ब्लाऊजची. मी जे तुम्हाला ड्राफ्टिंग सांगणार आहे बोर्डवरती ते सांगणार आहे. पण सगळ्यात पहिले जे काही नवीन आहेत ते आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांच्यासाठी आपण एक हे चालू केलेली ब्लाऊज डिझायनिंग कोर्सची जी सिरीज चालू केली आहे त्यांना सांगते. आपण ही जी सिरीज चालू केलेली आहे ते तुम्हाला आता मी पुढचं जे सांगते फोटक्स ब्लाऊज कटिंग, त्याच्यासाठी तुम्हाला पहिले आपण जी सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं, त्याच्यानंतर त्या ब्लाऊजच्या मापानुसार मी ड्राफ्टिंग पण दाखवलेली आहे. ड्राफ्टिंगच्या नंतर तुम्हाला त्याच मापाची पेपर कटिंग, आणि पेपर कटिंग झाल्याच्या नंतर तेच माप ठेवून आपण कपडा कट करून ते ब्लाऊज स्टिच केलेलं आहे. वन टक्स ब्लाऊज सिंगल कटिंग. आणि इवन मी ते तुम्हाला ब्लाऊज स्टिच करून पण पूर्ण दाखवलेलं आहे, आणि ते स्टिच केल्याच्यानंतर वेअर करून पण दाखवलेलं आहे की आपलं ब्लाऊज छान पद्धतीने बसलेलं आहे. तर आता आपल्याला पुढची जी कटिंग करायची आहे, तर त्याच्यापूर्वी सगळ्यांना सांगते, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांना मागचे व्हिडिओ बघायचे असेल म्हणजे ब्लाऊज डिझायनिंग कोर्स सिरीजचे, तर त्यांनी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करून बघू शकता. तुम्हाला मागचे जे ब्लाऊज डिझायनिंग कोर्स सिरीजचे फर्स्ट डेपासून व्हिडिओ बघायला भेटतील. आता आपल्याला चालू करायचं आहे फोटक्स ब्लाऊज कटिंग. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आता प्रत्येक वेळेस काय होतं, मी बॅक साईड कटिंग जर दाखवायला गेले तर अर्धा टाईम त्यातच जातो, म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होतो. आणि प्रत्येक वेळेस तीच गोष्ट रिपीट करणार, कारण आपण जशी वन टक्सची बॅक साईड टाकलेली आहे तशीच फोर टक्सची बॅक साईड टाकणार आहोत. बॅक साईड तर सेमच येणार आहे. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, तुम्हाला पहिलेच इथे तुमचाही वेळ वाया न जाता आणि माझाही न जाता, त्याच्यासाठी मी पहिलेच तुम्हाला इथे बॅक साईडचं जे आहे ते माप टाकून ठेवलेलं आहे. पूर्ण नंबर सहित, जे 0 to 1 पूर्ण उंची प्लस 1 इंच, 0 to 2 शोल्डर प्लस 5.5 इंच, हे जे आहे माप इथे जे नंबर दिलेले आहे तेच नंबरनुसार कसं माप टाकलेलं आहे इथे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. त्याच्यानंतर 5 ते 6 म्हणजे इथे आपण 4 टाकलेला आहे, हा 5 नंबर, हा 6 नंबर. इथे टाकलेला आहे चेस्टचा फोर्थ प्लस 1.5 इंच मार्जिन. इथपर्यंत जे आहे चेस्टचा फोर्थ आहे, आणि ही जे आहे 1.5 इंच मार्जिन आहे. 1 ते 7 सेम आपण जेवढं 5 ते 6 घेतलेलं आहे तेवढंच 1 ते 7 घेतलेलं आहे. मी इथे ॲरो करून दाखवलेलं आहे तुम्हाला. 0 ते 8 2.5 इंच म्हणजे नेक जो आहे 0 ते 8 2.5 इंच हे पूर्ण माप तुम्हाला टाकलेलं आहे. हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, जर नाही तर बॅक साईडची कटिंग, आपण वन टक्स ब्लाऊजमध्ये बॅक साईडची कटिंग म्हणजे ड्राफ्टिंग तुम्हाला दाखवलेली आहे, तुम्ही तीही बघू शकता. कारण हे मी तुम्हाला रिपीट दाखवायला गेले ॲटलिस्ट 5 ते 6 मिनटं, व्हिडिओ अजून मोठा होऊन जातो. तर वेळ वाया न घालता आपण करूया पुढची स्टार्टिंग. आता तुम्ही हवंच तर याचा स्क्रीनशॉट काढू शकता, जसं तुम्हाला मेजरमेंट हवं असेल. हेच जर फोर टक्ससाठी मेजरमेंट हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता आपण करूया फोर टक्सचे जे समोरचे टक्स आहे, आपण इथे दाखवणार आहेत मी विदाऊट क्रॉसपट्टीवाले तुम्हाला. तर फोर टक्स जे आहे ते मी तुम्हाला याच्यावर माप कसं घ्यायचं ते दाखवणार आहे. तर मी हे सगळं इरेज करून तुम्हाला पुढचं दाखवते. तर आपण इथे सगळ्यात पहिले ही मार्किंग करून घेऊया. चालेल. त्याच्यानंतर आपण आता इथे जे 0 to 1 मी जे नंबर दिलेले आहेत ती मी तुम्हाला इकडे परत एकदा लिहून दाखवते. 0 to 1 आपण काय घेतलेलं आहे इथे, पूर्ण उंची प्लस 1.5 इंच. तर आपण इथे 1.5 इंच का घेतोय, आपण बॅक साईडला काय केलेलं होतं, पूर्ण उंची प्लस 1 इंच घेतलेलं होतं. पण आपण इथे 1.5 इंच का घेणार आहे, आपण जेव्हा टक्स मारतो तेव्हा आपला कपडा थोडासा वरती उचलतो, मग बॅक साईडपेक्षा फ्रंट साईड कमी होऊन जाते. तर ही गोष्ट तुमच्या ब्लाऊजमध्ये चुकायला नको आहे, कारण आपण इथे क्रॉसपट्टी वाढवणार नाही, आपली विदाऊट क्रॉसपट्टीचा फोटक्स ब्लाऊज आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण उंची प्लस 1.5 इंच वाढवायचं आहे. त्याच्यानंतर 0 to 2 आपण घेणार आहोत, जेवढं आपण फ्रंटचा शोल्डर घेतो नेहमीच 5.5 इंच तेवढंच घ्यायचं आहे. पण इथे तुम्ही लिहू शकता 0 to 2 शोल्डर 5.5 इंच. त्याच्यानंतर आपण आर्म होल जो घेणार आहे तो इथून घेणार आहे, याला मी 2 नंबर देते, आणि आर्म होलला आपला 3 नंबर येणार. तर 0 to 3 2 ते 3 आहे आपला. जेवढं आपण फ्रंटचं घेतलेलं असतं 6 इंच, आता मी चेस्टनुसार 6 इंच घेतलेलं आहे, कारण मी जे चेस्टचं मेजरमेंट आहे ते आहे माझं 38 इंचापर्यंत मी चेस्टचा अंदाज घेतलेला होता, कारण माझ्याकडे जेव्हा आपण ब्लाऊज मोजले होते ते 38 इंचापर्यंत होतं. तर मी त्याच्यानुसार 6चा आर्म घेतलेला आहे. मी मागच्याच व्हिडिओमध्ये एक चार्ट पण शेअर केलेला आहे की आपली चेस्टनुसार आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे, शोल्डरनुसार आर्म होल किती घ्यायचं आहे, आणि आर्म होलनुसार आपल्याला स्लीवची घडी किती घ्यायची आहे. तुम्ही मागच्याच व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. मी तुम्हाला चार्ट पण दाखवलेला आहे. त्याच्यानंतर चला पुढे चालू करूया आपलं. आता हा जो 3 आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर आपण काय करणार आहोत, हा 4 ते इकडे 4 नंबरपासून
म्हणजे ह्या लाईनपासून आपण याच्या सरळ आपला चेस्टचा फोर्थ घेणार आहोत. तर चेस्ट जर असेल माझे 38 आहेत, 38चं चेस्ट येतं म्हणजे 9.5 इंच. तर चेस्टचा फोर्थ आता म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते, तुम्हाला असं करायचं आहे. याचा आन्सर येऊन जातो तुम्हाला 9.5. तर हे मी प्रत्येक व्हिडिओत सांगते की तुम्हाला फोर्थ कसा काढायचा आहे, ते तुम्ही इथे बघून घ्या. तर आपल्याला होतं 9.5 इंच, तर आपण 9.5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन घेणार आहोत इथे. प्लस 1.5 इंच मार्जिन. आता टेपचं आणि स्केलचं माप सरळ असतं म्हणजे सेम असतं म्हणून मी तेवढंच घेतलेलं आहे. हे बघा 1.5 इंच एवढंच येतं आहे. तर याला आपण नंबर देऊया 5. तर मग 4 to 5 काय आहे, चेस्टचा फोर्थ प्लस 1.5 इंच मार्जिन. हे बघा मी इथे चेस्टचा चौथा भाग प्लस 1.5 इंच मार्जिन. आता याला आपण सरळ इथे जॉईन करून घेणार आहोत. आता सेम आता आपण इथे जो दिलेला आहे तो आला, त्याच्यानंतर आपल्याला सरळ खाली पण तोच माप घेणार, जे 4 ते 5 तेच घेणार आहोत आपण. 1 ते 6 म्हणजे इथे जेवढं माप घेतलेलं होतं तेवढंच माप आपल्याला खाली कंबरला घ्यायचं आहे, जी कमरची हाईट राहणार आहे आपली तिथपर्यंत आपण सेम माप घेणार आहोत. जेवढं इथे दिलेलं आहे तर सेम आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. 1.5 इंच मार्किंग सेम सारख्या म्हणजे जेवढे आपण वरती केलेलं आहे तिथे. इथं नंबर आहे आपला ऑलरेडी 1. इथे येऊया आपण 5च्या नंतर 6. तर तुम्हाला जे लक्षात येईल त्यासाठी आपण असं लिहू शकतो 4 to 5 म्हणजे सेम 1 to 6. म्हणजे काय होतं की तुम्हालाही लक्षात येऊन जातं. सेम आपण खाली टाकलेलं आहे, मी इथे लिहून दिलेलं आहे सेम 1 to 6. एवढं झालं आपलं. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे घ्यायचं आहे आर्म होलचा शेप देण्यासाठी. तर आपण टेपनी पण घेऊ शकतो. 3 to 4 आपल्याला फ्रंटवाला आर्म होलचा शेप द्यायचा आहे. बॅकसाठी आपण 1.5 इंच घेतो, फ्रंटसाठी आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच. ओके, तर याला आता आपल्याला आपण नंबर देऊया 7. मग 3 to 7 1 इंच आणि याला द्यायचा आहे शेप. तर शेप आपण इथून स्टार्ट करणार आहोत आणि हा जो आपला मार्जिनचा पॉईंट आहे तिथपर्यंत येऊन आपला शेप थांबला पाहिजे. म्हणजे तिथून कमी कमी होत जायला पाहिजे. याच्या पुढे समोर असं जायला नको आहे, वरती वरती म्हणजे असं वरती वरती जायला नको आहे, बाकी काही नाही. तर हे आहे 1 इंच, हे तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे ती नेकसाठी. हे आपलं झालं रेग्युलर मेजरमेंट, जसं बॅक साईडचं असतं तसंच. आता फ्रंटमध्ये काय चेंज असतं, आपला नेक जो असतो तो कमी असतो. आता आपला नंबर किती आहे 8. तर आपण 0 to 8 जे नंबर येणार आहेत ते आहे 0 to 8. आपल्याला 2.5 इंचच घ्यायचं आहे. 2.5 इंच नेहमी आपण नेकसाठी घेतो, तिथून आपल्याला 2.5 इंचच घ्यायचं आहे शेपमध्ये देण्यासाठी, नेकला नेक देण्यासाठी. त्याच्यानंतर आपला नेक जो आहे आपल्याला हाईट जी सांगितलेली असते ती आहे. तर नेकची हाईट जवळपास 6 इंचच असते. तर आपण इथे किती नंबर देणार 9. 0 to 9. आता 6 इंच जो आपल्याला नेकसाठी दिलेला असतो, 6 6.5 पर्यंत एक कंपल्सरी असतात. हे आहे इथे 6 इंच. तर इथे मी नंबर देते 9. सध्या मी 4 नंबर जो आहे तो इथे वरती देते म्हणजे तुम्हाला इथे कन्फ्यूज होणार नाही. तर हा जो आहे नंबर 9 हा याचा नंबर आहे नेकचा. तर इथे मी तुम्हाला नेकची हाईट आहे, नेक उंची ती तुमच्या पद्धतीने तुम्हाला टाकायची आहे. माझी इथे आहे 6 इंच, कुणाची 7 असेल, 7 शक्यतो राहत नाही पण 7 असेल किंवा 6.5 असेल, 5.5 असेल तर ती तुम्हाला इथे टाकायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला 9 ते 10 नंबर घ्यायचा आहे इथे 2.5 इंचाचा बॉक्स बनवून. या पद्धतीने आपल्याला बॉक्स बनवायचे आहे. तर मी इथे 10 नंबर देते म्हणजे कन्फ्यूज तुम्हालाही होणार नाही. 9 ते 10 2.5 इंच आणि आपण इथे घेतला आहे बॉक्स. मी इथे पूर्ण तुम्हाला लिहून देते जसं आपण केलेलं आहे तसं. आता आपल्याला 10 पासून इथे फक्त अर्धा इंच वरती घ्यायचं आहे. मी इथे तुम्हाला माप लिहून देत नाही कारण की हा आपण फक्त अर्धा इंच घेणार आहे. आणि शेप देण्यासाठी मी जसं तुम्हाला इथे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, कॉर्नरपासून शेप देण्यासाठी असेल तर तुम्ही कॉर्नरचं मेजरमेंट घेऊ शकता किंवा अंदाजे अर्धा इंच तुम्ही मार्किंग करून हा आपल्याला नेकचा शेप देऊन घ्यायचा आहे, राऊंडेड शेप. याच्यासाठी मी तुम्हाला इथे काही माप दिलेलं नाही आहे की तुम्ही एवढंच घ्या म्हणून, फक्त इथे तुम्हाला राऊंड शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, आता इथे झालं आहे आपलं. आता मेन आहे फोरटक्स. तर आपल्याला फोरटक्स जे काढायचे आहे ते बघूया आपण. आता मी तुम्हाला इथे मला जागा नाही आहे पण मग मी हे इरेज करून घेते आणि तुम्हाला इथे फोरटक्सचं मेजरमेंट सांगते. आता आपल्याला सगळ्यात पहिले टक्स चालू करायचे आहे. तर सगळ्यात पहिला जो टक्स असतो तो असतो आपला मिडलचा. ओके, तर मिडलचा जो टक्स येतो तो नेहमी येतो 3.5 इंचावरती. तर 1 ते आता आपला नंबर कोणता 1 ते 11. तर आपला जो पहिला टक्स येणार आहे 11 इंचाचा म्हणजे 1 ते 11 नंबरचा, तर तो येणार आपला 3.5 इंचाचा. तर तो इथून आपण 1 पासून घेणार 3.5 इंच. मी इकडे लिहून देते 1 ते 11 3.5 इंच किंवा तुम्ही असेही 3.5 लिहू शकता म्हणजे 3.5.
हा आहे पहिला टक्स आपला इथे येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला टक्सची जी हाईट घ्यायची असती, ही गोष्ट लक्षात ठेवा. टक्सची जी हाईट घ्यायची असती, एक तर आपला जो मिडल पॉईंट असतो तेवढी घ्यायची असती. म्हणजे वरतून मिडल पॉईंट ज्यांचा येतो त्यांचा येतो 10 इंच किंवा 9.5 ते 10 एवढा येतो. 9.5 किंवा 10 इंच आपला मिडल पॉईंट येतो. त्यावेळेस तुम्हाला एक तर 2 पद्धत असतात. एक तर मिडल पॉईंट शोल्डरपासून खाली मोजायचा किंवा मग खालचा जो भाग आहे तो वरती आपल्याला 4.5 इंचापर्यंत घ्यायचा असतो. 4.5 किंवा 4 इंचापर्यंत. तर आपण 4 इंचापर्यंत घेऊया. हे आपल्याला ब्लाऊजच्या हाईटनुसार मिडल पॉईंट किंवा जर तुमची हाईट जर 14पर्यंत असेल तर आपण घेतो 4 इंच. 14च्या पुढे असेल तर घेतो 4.5 इंच आणि 14च्या खाली असेल तर 3.5 किंवा 4.5पर्यंत राहून जातो. तर एवढा तुम्हाला घ्यायचा आहे. तर आपण इथे 11 ते 12 नंबर देऊया. 11 ते 12 घेतलेला आहे आपण 4 इंच. 11 ते 12 4 इंच. त्याच्यानंतर आता आपल्याला मी प्रत्येक वेळेला तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीला नंबर याच्यासाठी नाही देणार आहे की तुम्ही कन्फ्यूज होऊन जाणार. तर आपल्याला आता हा जो आपला 11 नंबरचा आहे त्याच्या दोन्ही बाजूने आपल्याला टक्स घ्यायचा आहे अर्धा इंचाचा. आता अर्धाच इंचाचा का? कारण की आपले ऑलरेडी इथे पण जे टक्स येणार आहे हा 1 2 3 4 याच्यामुळे पण इथे आपल्याला बलून पडणार आहे. जर तुमची चेस्ट 35पर्यंत असेल तर तुम्ही अर्धा इंचाचाच टक्स घेऊ शकता. ऑलरेडी 4 टक्स ब्लाऊज का शिवले जातात? त्यांना मिडलला जास्त बलून नाही पाहिजे, म्हणजे फुगलेला नाही पाहिजे म्हणून ते 4 टक्सचे ब्लाऊज स्टिच करतात. जर खूपच जास्त चेस्ट असेल 1.5 इंचाची किंवा म्हणजे 38 40 45ची चेस्ट असेल तर तुम्हाला हा टक्स वाढवता येतो. म्हणजे अर्ध्याच्या ऐवजी पाऊण इंच, इकडनं पाऊण इंच, इकडनं पाऊण इंच किंवा इकडनं 1 इंच आणि इकडनं 1 इंच तुम्हाला अशा पद्धतीने टक्स वाढवता येतो. आता ते तुम्हाला चेस्टनुसार टक्स वाढवायचा असेल तर मी तुम्हाला इथे असं लिहून देऊ शकते. 30 ते 35पर्यंत असेल तर तुम्हाला घ्यायचं आहे पाऊण इंच आणि 25 ते 30 असेल तर घ्यायचं आहे अर्धा इंच. असंही तुम्ही लिहून ठेवू शकता. आता मी माझी जी 38ची चेस्ट होती त्याच्यामुळे मी इथून घेणार आहे पाऊण इंच. म्हणजे 1ला थोडंसं कमी, दोन्ही पण बाजूला आपण इथे बघू शकता मी 1ला थोडंसं कमी घेते. म्हणजे 1ला ह्या 2 लाईन कमी इथपर्यंत माझं टक्स जाणार आहे. 1ला 2 लाईन कमी हे आपले टक्स जाणार आहेत. तर आपण याला घेऊया क्रॉस मार्किंग करून. तर मी इथे तुम्हाला लिहून देऊ शकते 11 नंबरच्या दोन्ही बाजूने पाऊण इंच. हे असं की 11 नंबरच्या दोन्ही बाजूने पाऊण इंच घेणे. काय होतं, नंबर मी द्यायला इकडे देईल 13, इकडे 14, म्हणजे तुम्हाला खूप कन्फ्यूज होईल म्हणून. आता इथे आपल्याला द्यायचं आहे असं टक्स क्रॉस मार्किंग करून. तर इथे झाले आपल्याला असं क्रॉस मार्किंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता जो दुसरा टक्स घ्यायचा आहे तो आहे इकडचा, म्हणजे बटनपट्टीच्या साईडचा. तर तो टक्स काय घेणार आहोत आपण? सोपी पद्धत आहे. आपला हा टक्स भेटला म्हणजे आपल्याला बाकीचे व्यवस्थित येऊन जातात. तर हा जो 12 नंबर आहे आपला इथला, ह्या टक्सच्या पहिल्या टक्सपासून आपल्याला असं क्रॉस थोडंसं 2 इंच घ्यायचं आहे इकडे. ह्या टक्सपासून 2 इंच इकडे. दुसरा जो टक्स आहे तो आहे ह्या टक्सपासून 2 इंच इकडं, म्हणजे दोन्ही साईडने. तर आपण इथे नंबर देऊया 12 ते 13 आणि इथे 12 ते 14. मग मी तुम्हाला इथे इझिली लिहून देते 12 ते 13 2 इंच, 13 ते 14 2 इंच. आता सोपं आहे. आपल्याला हे जे नंबर भेटलेले आहे 13 आणि 14, तर इकडे काय करायचे हे तुम्हाला सरळ बाजूने मार्किंग करून घ्यायचे आहे. इथे 13 नंबरपासून सरळ जो सरळ येतोय भाग इथे. आता इथे पण काय करणार आहोत आपण? अर्धाच इंच, म्हणजे दोन्ही मिळून तुमची अर्धा इंच गेलं पाहिजे एवढंच आपल्याला माप घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने अर्धा इंच गेलं पाहिजे एवढंच माप घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 14 नंबरचा हा जो सरळ भाग असतो आपल्याला इकडनं 1 इंच खाली घ्यायचा आहे. म्हणजे हा जो तिसरा टक्स आहे तो आपल्याला थोडासा क्रॉस घ्यायचा आहे या पद्धतीने. ओके. तर इथे पण आपल्याला दोन्ही मिळून फक्त अर्धा इंच जाईल एवढंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने. मी आता इथे छोटे छोटे तुम्हाला अगदी नंबर देत नाही आहे, खूप कन्फ्यूज होऊन जाईल, कारण की हे खूप मोठे असतात, म्हणजे खूप मोठे नंबर असतात, मग तुम्हाला खूप कन्फ्यूज होऊन जाईल. फक्त इथे देते 12 13 14. त्याच्यानंतरचा आपला चौथा जो टक्स आहे तो आहे आपला याच्यामधला आर्म होलमधला. तर आर्म होलमधला एकदम सिम्पलची गोष्ट आहे. 2 पद्धत आहे.
एक तर तुम्हाला 14 नंबरचा टक्स जो आलेला आहे तिथून 2 इंच घ्यायचा आहे किंवा आर्म होलमधनं 2.5 इंच घ्यायचं आहे. सेम येतं, काही म्हणजे चेंज येत नाही तुमचा. इकडं 2 इंच घेऊ शकता किंवा इकडनं आपण 2.5 इंच घेऊ शकतो. आता हा बघा, ऑलरेडी माझा हात थोडासा वरती गेलेला होता, मी ते खाली घेतलं त्याच्यामुळे. तुम्ही इकडनं जर 2.5 इंच पकडलं तेही येतं आहे एवढं, तर तुम्ही ही पण ट्रिक वापरू शकता. हे येतं आहे 2.5 इंच किंवा मग ह्या साईडनं जर घेतलं तर ते येतं आहे तुम्हाला 2 इंच. तुम्ही कोणतीही ट्रिक वापरू शकता. इकडनं 2 इंच घ्या किंवा सिम्पलशी गोष्ट आहे, तुम्हाला ह्या कॉर्नर आर्म होलच्या कॉर्नरपासून घ्यायचं आहे 2.5 इंच. तर मी तुम्हाला इथे 2 पद्धती लिहून देते. एक तर 7 ते 15 असं देते, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. 7 ते 15 2.5 इंच. तुम्ही जर ही पद्धत कंपल्सरी तुम्हाला जी सोपी जाते ती तुम्ही कंटिन्यू करू शकता. 7 ते 15 2.5 इंच घ्यायचं आहे किंवा 14 ते 15 2 इंच घ्यायचं आहे. याला पण तुम्हाला दोन्ही साईडनं मिळून अर्धा इंच मार्किंग जाईल असं करायचं आहे बस. हे झाले आहे तुमचं विदाऊट क्रॉसपट्टीवालं मेजरमेंट. हे झाले आहे तुमचे टक्स काढणं. आता मी जे सांगितलं 1.5 इंच आपण जे घेतलं आहे अर्धा कसं कशामुळे, आपण हा जो टक्स देणार आहे त्याच्यामुळे तुमचा कपडा वरती जाणार आहे, हा टक्स देणार आहे त्याच्यामुळे तुमचा कपडा वरती जाणार आहे, आणि हा देणार आहे त्याच्यामुळे तुमचा कपडा वरती जाणार आहे. तर अर्धा इंच कपडा वरती जातो म्हणून आपण ऑलरेडी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो. हे आहे अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवण्याचं कारण. तर हे झालं आहे आपलं तुमचं 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग. त्याच्या म्हणजे सॉरी ड्राफ्टिंग. तुम्हाला या पद्धतीने जर टक्स टाकले तुमचं ब्लाऊज कुठेही चुकणार नाही, अगदी ब्लाऊज व्यवस्थितपणे बसून जाईल. आता याच्यानंतर जे स्लीव्ज असतात, तर मी स्लीवचं प्रत्येक वेळेस मेजरमेंट तुम्हाला टाकून तर दाखवणार नाही, कारण की आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी स्लीव्ज एक परफेक्ट स्लीव्ज दाखवलेले आहेत तुम्हाला 2. स्पेशल एक स्लीवचाच व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही तो जाऊन बघू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अजून नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल म्हणजे किंवा तुम्हाला अजून दुसरी कोणत्या ब्लाऊजची कटिंग वगैरे बघायची असेल तर ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगू शकता. आमच्याकडनं जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. म्हणजे मला जे काही येतं आहे मी ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू. नक्कीच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण आपली जी ब्लाऊजची सिरीज जी चालू आहे ब्लाऊज डिझायनिंग कोर्सची, तिच्यासाठी आपल्याला अजून काही व्हिडिओ बनवायचे आहे. की मी ही जी सिरीज आहे ती तुम्हाला लास्टपर्यंत नेणार आहे. 1 टक्स ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, 4 टक्स विथ क्रॉसपट्टी. याच्या पुढचा जो व्हिडिओ आता हा जो आहे मी हेच माप तुम्हाला पेपर कटिंगवर दाखवणार आहे. पेपर कटिंग कशी करायची आहे त्याच्यावर दाखवणार आहे, आणि तेच पेपर कटिंग तुम्हाला स्टिच करून पण दाखवणार आहेत. तर अशाच पद्धतीने आपली सिरीज ही कंटिन्यू चालणार आहे. तर नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू.